आपण वाचत होतो कर्मयोगाचा, पुढे पुढे काही शब्द येणार आहेत, त्या शब्दाचे निरनिराळ्या ग्रंथात निरनिराळे अर्थ असतात. त्यातल्या त्यात विनोबांनी जे चिंतन केलेलं आहे लोकांना मान्य नाही, स्कॉलर्सना ते मान्य नाही, पण शिक्षकांना चांगला माणूस व्हायचं असेल तर त्याला ते मी 5 शब्द सांगतो, त्याचा अर्थ आपण क्रमाक्रमाने येईल त्यावेळेला बघूया. एक कर्म, दुसरा अकर्म, तिसरा विकर्म, चौथा स्वकर्म आणि 5वा नैष्कर्म्य. म्य म्य हे लक्षात ठेवा. कर्म, अकर्म, विकर्म, स्वकर्म आणि नैष्कर्म्य हे एक एक शब्द. तसं विहित कर्म, निहित कर्म हे येतील त्या वेळेला बघूया, पण हेच महत्त्वाचे भाग आहे. कर्मयोग नावाचा जो आहे तो याच्यावर आधारित आहे, पण कर्म सिद्धांत म्हणून एक आहे ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ कर्मा. पूर्वी लॉ ऑफ ॲक्शन म्हणायचे, पण लॉ ऑफ ॲक्शन म्हटल्यानंतर न्यूटनकडे जायला लागले म्हणून आली लॉ ऑफ कर्मा. आणि कर्म हा ऑक्सफर्ड डिक्शनरीतला शब्द आहे. तर मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपण कर्मयोगाचा विचार करतो त्यावेळेला हा कर्म सिद्धांत काय आहे, हा निराळा सिद्धांत आहे. हा जो कर्म सिद्धांत आहे हा गीतेने सांगितलेला कर्मयोगाचा सिद्धांत आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग. मग त्याच्यात बुद्धियोग, अभ्यासयोग असे कितीतरी योग आलेले आहेत गीतेत, पण बुद्धियोग, अभ्यासयोग हे ज्ञानयोगाच्या खालीच येणार ना. तर आपण या सगळ्या कर्मयोगाचा विचार करणार आहोत. कर्म या शब्दाचे आत्ता सांगितलं 5. आत्ता अर्थ सांगण्यात अर्थ नाही, ज्या वेळेला तो येईल तिथे तेव्हा आपण तो अर्थ बघूया. कर्माचा सिद्धांत आहे काय, पाप पुण्य, हा जन्म पुढचा जन्म, प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हे शब्द तिथे येतात. प्रारब्ध म्हणजे जे कर्म भोगायला मी घेऊन आलो, जन्मलो ते प्रारब्ध. आणि महाराजांचा सिद्धांत आहे ते बदलत नाही, कारण ते घेऊन आलंयस, ते कर्म केलेलं आहेस, त्याचं फळ भोगायलाच पाहिजे. हे प्रारब्ध. आत्ता मी करतोय ते त्याला क्रियमाण म्हणतात. आत्ता करतोय, आता पण सत्संग करतोय, हे चांगलं कर्म आहे. पुढे याचं जे फळ आपल्याला मिळेल ते चांगलं मिळेल. म्हणजे एखाद्याचा मुलगा किंवा एखाद्याचा नातू पूर्णपणे आध्यात्मिक बनेल, हे फळच आहे की. फळ म्हणजे ते पैशातच मोजलं पाहिजे किंवा फिजिकल कम्फर्ट्समध्ये मोजलं पाहिजे किंवा प्रापंचिक सोयीत मोजलं पाहिजे असं नाही आहे. कर्म निरनिराळ्या पद्धतीने मिळतं. त्यामुळे आणि संचित म्हणजे साठलेलं कर्म. मी तुम्हाला बँकेच्या भाषेत सांगतो, डिपॉझिट जे आहे संचित आहे, त्याच्यातून मी काहीतरी विथड्रॉ केलं ते प्रारब्ध आहे, बरोबर. ते मी भोगतोय, पण प्रारब्ध भोगताना मी निरनिराळी नवीन कर्मही करतोय, त्याला क्रियमाण म्हणतात. ते डिपॉझिटमध्ये झालं. काही कर्माची फळं तात्कालिक असतात, ठीक आहे ना. म्हणजे मला भूक लागलेली आहे, मी जेवलो, माझं पोट भरलं, कर्माचं फळ मिळालं ना. कर्म काय, जेवणं, फळ काय, पोट भरणं. मी अभ्यास केलेला आहे, परीक्षा दिलेली आहे, काही वेळाने रिझल्ट लागेल, रिझल्ट हे फळ आहे माझ्या श्रमांचं, प्रयत्नांचं. म्हणून लक्षात ठेवा की जातं तिथेच, पण लगेच फळ मिळालं की ते तिथून संचितातून येऊन नष्ट होतं. म्हणून हे 3 शब्द येतात, तुमच्या वाचनातही येतील की एक म्हणजे प्रारब्ध जे आपल्याला आत्ता महत्त्वाचं वाटतं, दुसरं म्हणजे क्रियमाण जे आपण आत्ता करतो, या जन्मात करतो ते कर्म, आणि संचित म्हणजे माय डिपॉझिट. आत्तापर्यंत जे मी केलं आहे ते अनेक जन्मात जे केलं आहे ते साठत जातं. आता मला जर कळलं की इथून पुढे मी जे क्रियमाण करेन, नवीन कर्म, ते चांगलंच करेन, म्हणजे माझं पुण्य वाढत गेलं ना. चांगलं कर्म म्हणजे पुण्य म्हणजे सुख, वाईट कर्म म्हणजे पाप म्हणजे दुःख. हाच तो सिद्धांत आहे, अवघड काही नाही आहे. मग काय होईल की मला कळलं इथून पुढे मी पाप केलं नाही, कुणाला दुखवलं नाही, बुडवलं नाही कोणाचं काही पैसे वगैरे. तर लक्षात घ्या
की माझं जे संचितात जाईल क्रियमान, आत्ता मी केलं ते संचितात जाणार. लगेच जे तात्कालिक मिळतात ना, भात लावलं 60 दिवसात, 90 दिवसात, 120 दिवसात भात आलं ना, तुम्हाला पीक मिळालं ना. आंबा लावला एक 8 वर्षात वगैरे पीक मिळालं. अक्रोड वगैरे लावले 100 वर्षांनी पीक मिळतं. पण माझी काही कर्म अक्रोडासारखी असतात. अरे आत्ता मी काहीच केलं नाही, मला का भोगावं लागलं? ते आधीच्या जन्मीचं दोन जन्माच्या आधीचं सुद्धा फळ असेल. हे फार सुंदर गोष्ट आहे. राजा कपडे बदलून जात होता घोड्यावर बसून आपल्या राज्याची काय परिस्थिती आहे ते पाहायला. शेताच्या कडेला एक म्हातारा शेतकरी दिसला, खड्डा खणत होता. म्हणाला की आजोबा इथे काय लावत आहे? त्यामुळे मी अक्रोडाचं झाड लावलं आहे. राजा घोड्यावरून उतरला आणि म्हणाला, काय मूर्खासारख्या, तुमचं वय झाले 80-90, हे अक्रोड 100 वर्षांनी फळं लागणार, हा मूर्खपणा नाही का झाड लावणं? म्हटलं मी जी फळं खाल्ली अक्रोडाची आयुष्यभर, माझ्या आजोबांनी लावलं होतं झाड 100 वर्षापूर्वी ना. माझ्या नातवासाठी मी झाड लावतोय का त्याच्याही पुढच्या पिढीसाठी अक्रोड मिळायलाच पाहिजेत ना. म्हणजे प्रत्येक पिढीने झाड लावलंच पाहिजे ना. जसं 10वी गेली निघून, पण 5वी यायला पाहिजे ना, नाहीतर शाळा मरत जाते. 5वी मेली ना की 5 वर्षात शाळा मरते. बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. 5वीला यावर्षी विद्यार्थीच नाहीत. मग आमच्या शाळेत 5वी नाही, पण 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आहेत बरोबर. पुढच्या वर्षी 6वी नाही ना, कारण 5वीच नाही तर 6वी. 6वीचे विद्यार्थी 7वीत गेले, 7वीचे 8वीत गेले. तेच म्हणतो 5 वर्षात 10वीचे गेल्यानंतर शिक्षक काय करणार? म्हणून 5वी सांभाळायला पाहिजे. 10वी काय आपल्या कर्मानी आणि शिक्षकांच्या कर्मानं त्यांचा काय रिझल्ट लागायचा तो लिहा. म्हणून जूनमध्ये बऱ्याच शाळातले शिक्षक खेड्यातल्या प्राथमिकसाठी ते प्रयत्न करणार नाही, ती जगली काय मेली काय. सेकंडरीसाठी ज्युनियर मोस्ट शिक्षक झोपडपट्टीत जातात, शहरात इकडे रेल्वे लाईनवर फिरत असतात. तुम्हाला जर तुमची मैत्रीण भेटली की जी नुकतीच शिक्षिका म्हणून लागलेली आहे, इकडे काय नाही, सहज फिरायला आलेली, तिथल्या कामगारांच्या वस्तीत जाऊन मुलं आणायची, त्याला युनिफॉर्म मी देते. कारण जुलैपर्यंत ते सांभाळायचं असतं. जुलैपर्यंत पोर आलं, मग 1 ऑगस्टला गेलं तरी चालेल. जुलैपर्यंतचाच अटेंडन्स लक्षात घेतला जातो. ही सगळी फसवणूक आहे हो. आणि शिक्षक करतात आणि नंतर म्हणतात आम्ही विद्यार्थ्यांसाठी काय काय केलं. झोपडपट्टीत गेलो, त्याच्या आईवडिलांना समजावलं, त्यांच्यासाठी खर्च केला. 1 ऑगस्टला जाताना त्यांच्या हातात काही 5 रुपये देत नाहीत. आणि मी तुमच्यावर जर खर्च केला, समजा माझा पगार 40-50 हजार रुपये, मी तुमच्यावर 40-50 हजार रुपये खर्च केला, पुढे माझा 10 महिन्याचा पगार तुम्हीच दिलात ना. मुलांमुळेच मला, नाहीतर अक्षरशः शिक्षक ऑक्सिजनवर असतात, गॅसवर असतात. चांगल्या शाळा आहेत त्यांना तेवढी भीती नसते. पण दरवर्षी 4-5 शाळांना शहरातल्या आणि 50 शाळांना खेड्यातल्या हा प्रॉब्लेम असतो. प्राथमिकचं कोणी लक्षात घेत नाही. पण त्यांना हे कळत नाही की 4थीलाच मुलं नसतील तर 5वीला काय येणार आहे. एकच शिक्षकी शाळा. मी त्या टीचरला विचारलं की कशी शिकवतेस तू 1ली ते 4थी? सर उद्या येता का शाळेत? म्हणलं येईन. पैंगीणला ती शाळा आम्ही नवीन करून दिली श्रद्धानंदाने, आणि ती शाळा हस्तांतरण करण्याचा प्रसंग होता. आम्ही गेलो होतो. म्हणलं येईन की. 7 विद्यार्थी हो, 7 विद्यार्थी. 1लीत 2, 2रीत 2, 3रीत 1, 4थीत 1. तुम्ही हिशेब करा. म्हणलं या 7 विद्यार्थ्यांना या तुम्ही चांगलेच वर्ग करून दिलेले आहेत. काय टाईल्स वगैरे सुंदर केली ती शाळा, गालजीबागच्या जवळची. मुद्दामून कधी गेलास तर बघ. म्हणाली ह्यांना काय शिकवू मी? इकडे बघितलं तर 1ली असते, इकडे बघितलं तर 4थी असते. म्हणलं रावणच तू. रावण 10 ठिकाणी बघायचा, तू चतुर्मुखी घ्या. म्हटलं प्रयत्न काय केलास? 1लीची शाळा वाढावी म्हणून काय प्रयत्न केले? म्हटलं इथे आम्ही शिशुवाटिका सुरू करतो.
पहिल्याच वर्षी 20 मुलं येतात की नाही बघ पहिलीला. असं अनेक ठिकाणी आम्ही केलं आहे. अनेक ठिकाणी एरवी तक्रार करत होते की काही नाही, त्यांना ते जरा हाय फाय बरं वाटतं म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. नंतर आता सगळ्यांना स्कूल बसेस दिल्या आहेत, त्यांची स्कूल बस येते म्हणून ते त्यांना घालतात. मराठीच्या तुम्ही शिशुवाटिकांची जर संख्या बघितलीत आणि त्यांच्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या बघितलीत, असं रडगाणं नाही आहे तिथे, वाढत चाललेली आहे संख्या. तरी पेरेंट्सनी ठरवलंच की मराठीला घालायचंच नाही, तर तुमचा नाईलाज होतो ना, नाईलाज होतो. पण आजही चांगली मराठी शिकवणारी बाई विद्यार्थ्यांना खेचू शकते. आणि शिशुवाटिका म्हणजे काय, 45 दिवसाचा आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो दरवर्षी. नवीन त्यांचा आम्ही कोर्स करतो, त्यांना सर्टिफिकेट देतो. दर महिन्याला किंवा 2 महिन्यातून एकदा ओव्हरनाईट कॅम्प्स घेतो. आणि मला त्यांना शिकवायला खूप आवडतं. कारण काय, 2 प्रकारचे संस्कार आहेत, बाहेरून लागलेली शिस्त आणि आतून आलेली शिस्त. आम्ही आतून आलेल्या शिस्तीबद्दलचे आहेत, बाहेरून लागलेली शिस्त तेवढी त्या मुलांवर काय लादता शिस्त नाही. दुसरं म्हणजे हे शिस्तीबद्दल झालं. सवयी, मुलांना सवयीचं महत्त्व पटवून दिलं की त्यांना बरोबर ती सवय लागते. आपल्याकडे कुणीही येतं ना रे कधी, मग आपण चपला नीट नको का ठेवायला. घरात तुमचे पाहुणे येतात त्यावेळेला तुम्ही काय करतात, हो बाई आम्ही चपला अगदी व्यवस्थित ठेवतो. हे त्याला कळलं. कुणी या चपला ठेवल्यात, रोल नंबर 7. मग त्याला राऊंड मारायला सांगायच्या, 2 फटके द्यायचे. मी म्हणलं तुला रोल नंबर 7 कसं कळलं. म्हणजे 1 2 3 4 5 रोल नंबर प्रमाणेच लावायचं. दुसऱ्या शाळेत गेलो, मी दार उघडलं, दार बंद केलं. अरे ते वासंती आलेली नाही आज. म्हणलं मी काय वसंत नाही, कुठल्या तरी वासंती नावाच्या माझ्या नातीसाठी मुलीसाठी आलो आहे. दार उघडून बंद केलं की तुला वासंती कशी आठवली. म्हणाली की तुम्ही दार उघडलं त्यावेळेला लक्षात आलं की तिथे जी गॅप होती जिथे चपला नव्हत्या, बघा म्हणजे ती शाळेत आलेली नाही आहे. म्हणलं मी 11 वाजता आलो. नाही 11 वाजेपर्यंत कोणी दार उघडलंच नाही, कल्पना करा. पण 11 वाजेपर्यंत तुझ्या लक्षात नाही आहे की वासंती शिशुवाटिका त्याची वासंती आलेली नाही आहे. हे काय, त्या पादुका आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, बरोबर, विद्यार्थी देव आहे. पण चपलावरून त्यांचा अटेंडन्स ठरवायचा आणि कोण जवळ राहतं त्यांच्या जरा जाऊन बघून या वासंतीला काय झालं आहे. बघा हे बाहेरचं आहे सगळं. आपण कर्मयोग जो बघतोय, काल आपण किती बघितलं, आत्मापासून आत्मत्वे नमस्कार करा, आतपासून नमस्कार करा. आतमधून तुमचं नाव आलं पाहिजे, नाम आतमधून भक्ती झाली पाहिजे, आतमधून. हा कालचा विचार होता. आपण कालचे जे ओव्या होत्या त्या फक्त वाचूया आणि हे करूया, जाऊया. संस्कृत नको वाचायला, तुम्ही फील घ्या. ऐका मग पार्थ केशवा ते बोले, अध्याय 3. ऐका मग पार्थ, ऐका कुणाला, आपल्याला सांगतायत ऐका. पार्थ काय म्हणतो, अर्जुन. ऐका मग पार्थ केशवा ते बोले, देवा सांगितले तुवा जे का, ते तुझे भाषण ऐकले मी चांग. आता मज सांग रमाकांता. आता मला सांग नक्की. पाहता निष्कर्ष कर्म आणि करता, नुरेची तत्वता आत्मरूपी. हे कर्म करतात देहाच्या पातळीवर आहे, आत्म्याच्या पातळीवर कर्म करता काही नाही, घडत असतात कर्म. पुढे बघूया आपण. नंतर मनसिका पार्था करी हा संग्राम, कासया हे कर्म महाघोर. आत्म्याचं महत्त्व सांगतो. सांख्ययोग आत्म्याला जाळू शकत नाही, आत्म्याला भिजवू शकत नाही, आत्म्याला तोडू शकत नाही, हे तो सांगितलंच ना. मग आता मला हे कर्म का करायला सांगतोय, आणि ते सुद्धा महाघोर कर्म, युद्धासारखं. आणि नुसतं युद्ध नाही, हे असं युद्ध आहे की ज्याच्यात नातेवाईक एकमेकाला मारतायत. दोन्ही सैन्यात आजे काके कसे मामे बघितलं ना, सासरे सोयरे सके, गुरु बंधू तसे नातू, दोन्ही सैन्यात सारखे. किती नाती या 2 याच्यात सांगितलेले आहेत विनोबाने. गीतेतही सांगितले पण ही जरा जास्त आहेत.
आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे गुरु बंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. इकडे शिष्य आहे, तिकडे गुरु आहेत, इकडे वडील आहेत, इकडे मुलं आहेत, इकडे काका आहे, तिकडे पुतणे आहे. म्हणजे कोणीही मेलं ना तर त्या घरात अंधार आहे, त्या कुलाचा संहारच आहे. असे हे महाघोर कर्म मला तू का करायला लावतोस. पुढे बघा, ऐशा कर्मी मज योजिता संकोच वाटेना काहीच कैसा तुझं. तुला संकोच कसा वाटत नाही. काल आपण बघितलं होतं, त्याला म्हणायचं खरं तुला लाज कशी वाटत नाही. एकदा हेही सांगतोस ज्ञान महत्त्वाचं आहे, हेही सांगतोस कर्म महत्त्वाचं आहे, कर्मापेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे. मग मला हे भीषण कर्म का करायला लावतोय हे सांगायला तुला संकोच नाही. बघा संकोच, सर्वही कर्मांचा करुणी निषेध तुची आत्मबोध वाखाणीचे. आत्मबोध आत्मा वाखाणीचे म्हणजे त्याचं कौतुक केलंस ना कर्मयोगापेक्षा. मग आता मला का तू कर्म करायला सांगतोय. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, मला ज्ञान मिळवायला जाऊ दे किंवा इथेच मला तू ज्ञान दे. हां, कृष्ण हुशार आहे. तुला मी ते ज्ञान दिलं सांगण्यासाठी की ज्ञान श्रेष्ठ असलं तरी कर्मच आहे. आपण जास्त ओव्या निवडल्या या अध्यायातल्या तेच की भक्ती केली तरी चालते, नाही केली तरी चालते. ज्ञान तर महा ऑप्शनल आहे, कर्म ऑप्शनल नाही आहे. आता पुढे तो श्लोक येईल त्याच वेळेला बघा, प्रत्येकाला क्षणाक्षणाला कर्म करावंच लागतं. कारण एक लक्षात ठेवा, श्वास आपण घेतो ना ती सुद्धा क्रिया आहे, त्याच्याशिवाय जंतूसुद्धा राहू शकत नाही. आपण जे करोना करोना म्हणत होतो ना, किती दिसला जरी नाही ना तरी तो श्वास घेत असतो ना. बघा ना तुम्ही, वाढतो तो, जिवंत असतो तो, इकडून तिकडे जातो, त्रास देतो दुसऱ्याला, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून लक्षात घ्या, सर्वही कर्मांचा करून आता मनी जा तूची विचारून पाय सुसंगत काहे ऋषिकेशा. वैद्य पथ्य पाणी, आता पुढे बघा, वैद्य पथ्य पाणी सांगूनिया जाई मग विष देई आपणची. पथ्य पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आणतो, ते तळलेलं वगैरे काही खाऊ नका, पण ही पुडी मात्र घ्या, पुढीत विष आहे. विष घेतल्यानंतर तो काय खायला राहणार आहे. तसं तू करतोयस, मला पथ्य पाणी सगळं सांगितलंस, आता हे विष देतोयस हे युद्ध करण्याचं. बघा उदाहरण काय आहे, वैद्य पथ्य पाणी सांगोनिया जाई मग विष देई आपणची. तरी सांगे रोगी वाचेल तो कैसा वाटे तुझा तैसा उपदेश. तसा मला तुझा उपदेश वाटतो. तुझं लागी ऐसा शरण जो आला घालावे का त्याला घोटाळ्यात. तुझ्यासारख्याला शरण आला आहे त्याला तू मी घोटाळ्यात पडलो म्हणून तुला शरण आलो ना. पहिल्या अध्यायातच तो सांगतो ना की मला गोंधळून गेलं आहे, किंग कर्तव्य मूढ झालेलं आहे, शोक संविघ्न मानस झालेलं आहे. काय करत आता तू घोटाळा वाढवतोस, माझं कन्फ्युजन वाढवतोस. मग काहीच यातील नय अनुमाना म्हणून प्रार्थना तुझा. आता मग मला काही कळतच नाही तुला नक्की काय सांगायचं आहे, कन्क्लुजन काय, अनुमान कन्क्लुजन काय कळत नाही आहे. तर तू आता काय कर, देवा नको बोलू बोल ऐसे गूढ तत्व ते उघड सांगे मला. गूढ बोलू नकोस, उघड हे कर, हे करू नकोस एवढंच सांग मला. हे केलंस तर हे आहे, हे केलं नाहीस तर हे आहे, हे खूप झालं, करू काय ते सांग एवढंच. म्हणून पुढे इतकं स्पष्ट अर्जुन म्हणतो, मी तो असे जरी मूढाहून मूढ परिभाव दृढ तुझ्या ठाई. तुझ्या ठाई माझा भाव आहे की नाही. दैवे देखे दैवे कामधेनू जाहली स्वाधीन तरी का गा वाण कामनेची. कामधेनू जर स्वाधीन झाली आहे तर ही कामना कशाला, ती कामना कशाला, कशाला चिंता करता, कामधेनू पुरवणार आहे सगळं. तसंच पुढे उदाहरण दिलं, किंवा जरी भाग्ये चिंतामणी जोडे कासया साकडे वासनेचे सगळं तरी आचराया सर्वथा उचित आणि जणे हित परलोके ऐसे मज एक निश्चय करुणा. एकच काय ते निश्चित सांग, निश्चय करुणा सांगे विवरण पार्थ म्हणे. ऐकोनी हे बोल मग श्री अच्युत होगोनी विस्मित काय बोले. धनंजया वाया क्षोभला सिमनी जाण मीची दोन्ही सांगितले बरोबर आहे. जना अनादि सिद्ध हे दोन्ही मार्ग साथ
प्रकटेले मीच धनुर्धरा. हे अनादिसिद्ध आहेत. हे दोन मार्ग, कर्म आणि ज्ञान, हे दोन्ही आहेत. मी तुला दोन्ही सांगितले आपले, पण आता कळायला नको का तुला? सिद्ध किंवा साध्य असो स्वयंपाक, परितृप्ती एक भोजनांते. स्वयंपाक जिनी केला तिलाही भोजनाची तृप्ती आहे, ज्याने न करता खाल्ला त्यानंही भोजनाची तृप्ती आहे. तो कुणी केला, कसा केला, कशाला चिंता करता. पुढे पुढे काय सांगितलेलं आहे? किंवा नदी एक वाहते पूर्वेस आणि दुजी पश्चिमेस भिन्न मार्गे, पण एकाची सागरी परिदोनी अंती, जाती जैशा रीती मिळून या. काल बघितलं, एक अरेबियन सीला मिळते नदी, दुसरी बे ऑफ बेंगॉलला मिळते, पण नंतर सगळी इंडियन ओशनलाच मिळतात ना. सगळं जोडलेलंच आहे पाणी. मग तू कशाला ज्ञानाच्या मार्गाने जा, याच्या मार्गाने, शेवटी तू माझ्याचकडे येणार आहेस. तैसे हे एकाची तत्वाचे सूचक, दोन्ही मार्ग देखस अव्यसाची. दोन्ही मार्ग तू बघ. परिजैसा ज्याचा असे अधिकार, तैसीच साचार उपासना. हे महत्त्वाचं आहे. मी दोन्ही सांगितलं, पण प्रत्येकाचा अधिकार देणार आहे. कोणी ज्ञानी लोक आहेत, ते ज्ञानाच्या मार्गाने जातील, आणि कोणी कर्म करणारे लोक आहेत. तुम्ही मंदिरात जरी गेलात ना, किंवा वानकेला जरी गेलात ना, तरी काही जण म्हणतात की ते प्रवचन आहे ना, आम्ही सगळी तयारी करतो. याचा अर्थ आम्ही प्रवचनाला थांबूत असं नाही. ही गंमत आहे, कारण त्यांना कामातच हे आहे. दुसरे म्हणतात स्वयंपाकघरावर आहे ना, जाऊन मी तिथे भाजी चिरतो. प्रत्येकजण आपापल्या अधिकाराप्रमाणे, आवडीप्रमाणे किंवा क्षमते, कपॅसिटीप्रमाणे मार्ग निवडतो. पण त्याला ऑप्शन्स नको का द्यायला? प्रवचन चालू असताना भाजी चिरायची नाही, सगळ्यांनी खाली. आम्हाला शेवटी सांगावं लागलं, मी CCTV लावले, कारण 10 जणी भाकऱ्या भाजत आहेत, एकही भाकरी भाजली जाते. भाकऱ्या थापताना तुम्ही जर थापाच मारणार असाल तर भाकरी कशी थापणार आहे? मग निरोप जाते की सरांनी सांगितलंय प्रवचन चालू आहे, 4 जणी गरज असेल तर बाकीच्यांनी खाली या. मग तरीसुद्धा लगेच येत नाहीत, कारण मी राहते तुझा, मी राहते तुझा, हे सगळीकडे हे चालतं. आणि आम्ही सुद्धा रागवून वगैरे बिलकुल सांगत नाही, पण तिथे गरज नाही आहे. मग तिथे काय केलं आम्ही? लाऊडस्पीकरही लावला. नाही, खालचं प्रवचन जर वर ऐकू येते तर खाली जाऊन पुन्हा वर चढण्याचा मूर्खपणा का करायचा? इथेच थांबूया की हे तो सांगतोय की प्रत्येकाची प्रकृती निराळी आणि प्रवृत्ती निराळी. 2 शब्द लक्षात ठेवा. प्रकृती मग मला जमणारच नाही. तुम्ही जर सांगितले 2 चिरेसर तिकडे नेऊन ठेवा पुढच्या जन्मात, मला जमणारच नाही. माझी प्रकृतीच ती नाही आहे. आणि प्रकृती अशी कामं करण्याची नाहीच आहे. वाचन करायला सांगा, लेखन करायला सांगा, जे वाचले वगैरे ते पुन्हा सांगायला सांगा. हेच माझा मार्ग आहे ना, जो मी करतोय. काही ना हे असलं काही जमत नाही. आम्ही निघालो नंतर झाडू, यांची आवश्यकता आहे हो. ह्या 4ही जणांची आवश्यकता आहे. काही जण म्हणतील की आम्ही जरा उशिरा पोचलो, पण नंतर भांडी वगैरे सगळी आम्ही घासू. तेही पाहिजेत की लोक. कार्यक्रम म्हणल्यानंतर सगळ्या प्रकारचे लागतात. ज्ञानी लागतात, कर्मयोगी लागतात, कोणत्याही प्रकारची सेवा करणारे लागतात. आणि काही जण म्हणतात की मला गेल्या खेपेला यायला जमलं नाही, पण मी हा चेक आणलेला आहे. हे डोनेशन देतात ना. ते काय बोलणार तुम्ही त्यांना? मजा बघा. सगळ्या प्रकारचे वैश्य आहेत, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत आणि शूद्रही आहेत. या 4ही जणांची जास्त गरज कोणाची असेल मी विचार करून सांगतो, शूद्रांची गरज आहे. आज शूद्र संपावर गेले ना तर 4 दिवसात सरकार त्यांच्यासमोर नाकल, काय मागण्या आहेत तुमच्या? सगळीकडे कचऱ्याचे ढीग होतील, त्यातून निरनिराळे जंतू पसरतील, निरनिराळे रोग होतील. शिक्षक संपावर गेले तर काय, काही हरकत नाही. मुलांनाही आनंद, पालकांना आनंदी आनंदगडे. परीक्षा पुढे गेल्यानंतर काही हरकत नाही, पण पुढची सत्र पुढे जात राहतात. मेडिकल वगैरेची सत्र अजून काही मार्गावर आलेली नाही आहेत. केव्हाही सुरू होतात, केव्हाही संपतात. त्याला काही गणितच उरलेलं नाही. प्रत्येक इन्स्टिट्यूटनी जे स्वतः डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतात त्यांचं तर सगळंच निराळं असतं. कारण का की गोष्ट आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे हवी असते. तुमची सोय ही आहे, त्याची सोय, त्याची सोय, माझी सोय, या 4 सोयीतून एक केंद्राची सोय असते ना. म्हणून तुला मी ज्ञानमार्गाचा सांगितला. आत्ता काय आहे, आपण युद्धग्रस्त आहोत ना, युद्धजन्य. तर
आपल्याला युद्धच केलं पाहिजे, कर्मयोग म्हणून सांगतोय. आता तो थांबेल, परत अर्जुन बोलायला सुरू आहे. म्हणजे एकाची सागरी परी दोन्ही, म्हणजे दोन्ही नद्या जाती जैसा रीती मिळून या, तैसे हे एकाची तत्वाचे सूचक दोन्ही मार्ग देख सव्यसाची. परी जैसा ज्याचा असे अधिकार, तैसीच साचार उपासना. एकची भरारी मारोनिया वृक्षी, जोंबे जैसा पक्षी फळा लागे. सांगे तैशा वेगे, कैसे मनुष्याते उडून या तेथे जाववेल. एक आंबा दिसला, याने मनुष्याचं उदाहरण दिलं आहे. काल आपण बघितलं पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगीला तो आंबा दिसला तर या फांदीवरून त्या फांदीवर जात जात ते आंब्यापर्यंत पोचते, वेळ लागेल. पक्षी उडाला निघाला. माणसाला सुद्धा जायचं असेल तर उडायला येतं का माणसाला? नाही. त्याला झाडावर चढूनच या फांदीवर त्या फांदीवर जावं लागेल. हे उदाहरण दिलेलं आहे. मार्ग कुठला आहे? विहंगम मार्ग. विहंगम म्हणजे पक्षी, दिसलं फळ उडला, मिळालं फळ. पुढे बघूया. जरी जैसा ज्याचा अधिकार, तैसीचे साचार उपासना. एकची भरारी मारून या वृक्षी, झोंबे जैसा पक्षी फळा लागे. सांगे तैशा वेगे, म्हणजे तशाप्रमाणे पक्षासारखा. कैसे मनुष्या ते उडून या तेथे जाववेल. उडून कसा जाणार आहे माणूस? आपण दुसऱ्याला म्हणतो गेला उडत, पण ती म्हणण्याची पद्धत आहे. उडत कोणीच जात नाही, उडू शकतच नाही कोण. तर त्यामुळे काय, परी पाहे तोही अर्जुना साचार, घेऊन आधार मार्गाचे ते. फांदी फांदीवरी चढवून या तेथ, पावतो निश्चित हळूहळू. विहंगम मार्गे तया मोक्ष प्राप्ती, कर्मयोगा प्रति दुजा मार्ग. जो विहंगम ज्ञानी लोक आहेत त्यांना विहंगम दुजा मार्ग आहे ना, आपल्याला तोच मार्ग आहे. आपल्याला खरं त्याच्यापेक्षा खालचा मार्ग आहे, भक्ती मार्ग. पण खालचा मार्ग नाही, कर्म केल्याशिवाय काय भक्ती करणार. निष्काम कर्माचा तयासी आधार, पाहे पहिलं पार पावावया. विहित स्वकर्म. आता कर्म यायला लागली निरनिराळी. निष्काम कर्म, सकाम कर्म, हा दोन आहे. इथे विहित स्वकर्म, जे मला करायला पाहिजे. आजोबा झाल्यानंतर माझी कर्म बदलतात. एक गमतीदार गोष्ट होती की प्रत्येकाला 25-25 वर्षाचं आयुष्य दिलं किंवा 40-40 वर्षांचं. एक कुत्र्याला दिलं, गाढवाला दिलं, घुबडाला दिलं, माणसाला दिलं. माणूस देवाकडे मांडीत काही जनावर आहेत, त्याने आमच्याच एवढं आयुष्य कशाला पाहिजे. देव म्हणाला माझ्या लक्षात आलं नाही, हरकत नाही. कुत्र्याची 10 वर्ष मी तुला देतो किंवा 20 वर्ष, गाढवाची देतो, घुबडाची देतो, तुझी तर आहे तर 100 वर्ष तुझं आयुष्य झालं. बरोबर झालं काय? हा जन्म तो परीक्षा, लग्न, संसार. गाढवाची 20 वर्ष आधी भोगतो, हे लक्षात ठेवा. गाढव त्याच्यानंतर जरा पुढे मोठा झाल्यानंतर आजोबा तुम्ही घरात थांबा, आम्ही जाऊन येतो 2 दिवस, घराचं रक्षण करतो. कुत्र्याचे 20 आता भोगतो तो. आणि नंतर आजोबांना सांगतात की तुमचं नाक गळतं, हे गळतं वगैरे, तुम्ही बाहेर येऊ नका, मागची खोली तुमच्यासाठी आहे. हे घुबडाचं आयुष्य आहे. आणि त्यावेळेला त्याला पश्चात्ताप होतो की बरं 40 वर्षात मरून गेलं असतं. ही त्यांची आयुष्य मागितली, त्याच्याबरोबर त्यांचे गुणसुद्धा आले की आपल्याला देवानी काय, तुला ही कुत्र्याची आयुष्य, ही याची 20 वर्ष गाढवाची, ही 20 वर्ष सांगितलं ना. कुत्र्याची 20 वर्ष म्हणजे राखा घर, गाढवाची 20 म्हणजे वहा ओझं. आणि शिवाय याच्या 40 वर्षात 10 वर्ष गाढवाची होतीच. आणि मग त्याला कळतं की आपण केवढा गाढवपणा केला. बघा असं असतं, ज्याची कर्म त्यात तो करत असेल, आपण उगीच तिथे इंटरफिअर करू नये. तो आता पुढे विषय आहे. म्हणून विहित स्वकर्म, माझं जे विहित म्हणजे योग्य आहे स्वकर्म, आचरोनी येथे वेळे पावती ते पूर्णत्वास. जे स्वकर्म करतात आणि योग्य स्वकर्म करतात ते योग्य वेळी, त्यांना उशीर होत नाही. कुठे? पूर्णत्वास म्हणजे डेस्टिनेशनला पोचतात. उगीच इकडे तिकडे भटकलात, पोचणार नाही. निरीच्छता नाही लाभली जोवरी. निरीच्छता सुटेना तोवरी व्यवहार.
इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवहार पाळला पाहिजे. एरवी निरीच्छा, तर काय घडेल ते घडेल. मी महाराजांना सगळं अर्पण केलेलं आहे. महाराजांची इच्छा, मला माझी इच्छाच उरलेली नाही आहे. मग काय घडेल ते घडेल. नाही असं तुम्ही केलं नाही तर ते काय करतील बघूया, त्यांचं त्यांनी ठरवू दे. मला करावं असं वाटत नाही, मला जावं असं वाटत नाही, मला खावं असं वाटत नाही. ही जी निरीच्छता आहे ना ती आली तरच हा जगाचा व्यवहार सुटेल. निरीच्छता. मग तो साधक होता आत्मतुष्ट, राहे खटपट स्वभाव येते. मग काय, तो साधक आत्मतुष्ट राहे खटपट स्वभाव येते. म्हणून सांगतो ऐका आता पार्था, जया लगे आस्था नैष्कर्म्याची. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करूनही कर्माचं फळ लागत नाही, असा एक अर्थ आहे. सध्या मला तो अर्थ पटतो. नैष्कर्म्य म्हणजे काय, किती तुका म्हणे आता उरलं उपकारापुरता सांगितलं ना तेच. आता मी कितीही काम केलं तरी माझ्यासाठी नसतं, माझ्या देहासाठी नसतं, म्हणून त्या कर्माचं फळ माझ्या क्रेडिटच होत नाही. मी चांगलं काम केलं, पुण्य झालं, माझं मुक्ती पुढे गेली ना. मी पाप पुण्य आणली थोडी, नंतर मी पुण्य वाढवले. नंतर ज्या वेळेला इक्वल होतं पाप आणि पुण्य त्यावेळेला माणसाचा जन्म येतो. आणि ज्यावेळेला पाप आणि पुण्य 0-0 होतं, सगळं पाप भोगलेलं आहे म्हणजे दुःख, सगळं पुण्य भोगलेलं आहे म्हणजे सुख. आता मी नवीन असं काहीच केलेलं नाही आहे. तुकाराम म्हणतात मुक्ती. मुक्तीला 0-0 आणि समान झाली की माणसाचा जन्म येतो. असमान झाली की निरनिराळ्या जनावरांचा वगैरे जन्म येतो. आपण तो विचार करायला नको. आपण आत्तापासून चांगलं वागूया हे ठरवायला तरी काय हरकत आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे कळलेलं आहे, आपण चांगलं वागतो. म्हणून सांगतो ऐकाता पार्था, जया लागे आस्था नैष्कर्म्याची, तयाने आपुले कर्म जे उचित सोडू नये येथ सर्व ते. की जरी तुम्हाला वाटत असेल की मला मुक्ती मिळाली पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, तरी तुम्ही कर्म सोडू नका. तुला हे कर्म करावंच लागेल आणि हे विहित कर्म आहे, योग्य कर्म आहे आणि तुला करावंच लागेल. हे आपण पुढे सांगितलं आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत, कार्यते यवशक कर्म सर्व प्रकृतीजैर्गुणी. हे जे निर्णय तत्व सांगितलं आहे. कर्म मी करीन किंवा ते सोडीन, बोलणे आणि जाणं अज्ञानाचे. मी हे काम करीन आणि ते करणार नाही. एरवी आपण म्हणतो प्रारब्धाप्रमाणे जे भोग आले ते भोगलेच पाहिजेत. कर्म भोगत असतात, ते तुला स्वीकारावंच लागणार आहे. नाही हे मी करीन ते मी करणार नाही, मला हे पाहिजे मला ते जमणार नाही, असं तू म्हणूच शकत नाही. अज्ञानाचं म्हणणं आहे, अडाणीपणाचं. जोवरी अर्जुना मायेचा आश्रय, तोवरी ते होय स्वभावेची. मायेच्या आश्रयात आहे, आपोआप तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तुझ्या जीवनात कर्म घडत राहतात. पण काय आहे की तू ह्याच्यात पाहिजेस. पार्था योग्य कर्मे जेवढी म्हणून दिली ते सोडून हट्टाग्रह. योग्य कर्मसुद्धा सोडून दिली, काय होईल. तरी स्वाभाविक इंद्रियांचे कार्य नष्ट होते काय सांगे माझं. फार मोठा विचार आहे. हट्टाग्रह म्हणजे हे हट्टयोग वगैरे करतात ना, तुम्ही नाही म्हणजे नाही बघणार. डोळ्याचं काम थांबलं का त्यामुळे? नाही ना. डोळे उघडल्यानंतर तू पाहणारच आहेस. मग असला आग्रह कशाला? हे करणार नाही म्हणजे नाही, हे खाणार नाही म्हणजे नाही. काही महिन्यासाठी काही काळासाठी असा निग्रह करणं योग्य आहे. पण जर तुम्ही केलेल्या संकल्पामुळे इतरांना, तुमच्या घरातल्या लोकांना जर त्रास होत असेल तो हट्टाग्रह करू नकोस म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे काय की तरी स्वाभाविक इंद्रियांचे कार्य नष्ट होते काय सांगा. काय कर्णद्वारा ऐकणे थांबले. तू कान बंद केले म्हणून कानानं ऐकणं थांबवलं का? बाकीच्यांचे कान ऐकतातच आहे आणि तुझे सुद्धा ते बोळे काढले की ऐकणारच आहेत. ते थांबलं का? नाही. पुढे काय दुसरं उदाहरण दिलं. नासिकेचे रंध्र बुजवणी का गेले, घेईनासे झाले परिमळ. नाकाचं हे पूर्णपणे बुजवलं, ते काढल्यानंतर वास घेण्याचं कार्य थांबणार आहे का नाकाचं? नाहीतर बरं आहे मी वाटेल ते ऐकतो, 10 दिवस कान बंद करतो, 11व्या दिवशी कान ऐकेनासेच झाले, हे जमणार आहे का?
11व्या दिवशी उलट मी जास्त ऐकतो, हे तो काय म्हणत होता असेल ते कार्यक्रम, हां तो मी ऐकतो वगैरे, हे होतं. म्हणून इंद्रियांची कामं तर चालू आहेत, उगीच तू इंद्रिय बंद करतोय हट्टाग्रहाने, कधीतरी उफाळून वरती येते, उफाळून. म्हणून सांगितलेलं आहे की नासिकेचे रंध्र बुजोनिका गेले, घेईनासे झाले परिमळ म्हणजे सुगंध, सांगे प्राणापान खेळती ना देही, मती झाली काही निर्विकल्प. लोक प्राण आणि अपान धरून ठेवतात, पण त्यामुळे बुद्धी निर्विकल्प होते का? नाही ना. मग एक प्रसंग आठवला, अलीकडच्या काळातील संत हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला विषय होता. आपल्या परिवारातला एक, मी महाराज होणार अलीकडच्या काळातले संत. मी म्हणलं हो, पण माहीत असलेले संत गोंदवलेकर महाराज लोकांना तेवढे माहीत नाही जेवढे साईबाबा माहीत आहेत, डोक्याला फडकं वगैरे बांधून, जेवढे आता स्वामी समर्थ माहीत आहेत, गोंदवलेकर माहीत नाहीत. हे जजेस बसलेले आहेत आणि ह्यानी आपलं हे करून लंगोटी घालून, लहान पोर होतं ना ते, आणि ते हे लावून त्रिपुंड लावून हे सगळं घालून वगैरे, आणि पोट फुगवून बसला. ह्याला कुठे पोट, पण महाराज पोटाशिवाय कसे दिसणार, पोट फुगवून बसला. जजेस एकमेकांकडे बघताय, कोण हा कोण, तो त्याला सांगतोय पोटाकडे बघा, कारण त्याला जास्त पोट बाहेर काढून राहता येत नाही. शेवटी त्याला बक्षीस मिळालं नाही. जजेसने विचारलं, हा जो संत पुरुष सत्पुरुष बसला होता तो कोण? म्हणला होतो गोंदवलेकर महाराज. मग त्यावेळेला सांगितलं, अशी ज्या वेळेला तुम्हाला करायचे असतील त्यावेळेला तुम्ही जजांना चित्र द्या आणि खाली नावं द्या. त्यांनी तो दिसत होता गोंदवलेकर महाराज, पण कळलाच नाही तर तो बक्षीस कसं देणार, असा प्रकार झाला. तसं तुम्ही प्राण आणि अपान जोडून धरले, बुद्धी काम करायचं थांबणार आहे का? किती वेळ, बऱ्याच वेळेला अटेन्शन म्हणून तो मोबाईलवर बोलायला गेला. ते म्हणतील ह्याचं संपतच नाही बोलणं. मग आम्ही अटेन्शनमध्ये किती वेळ राहायचं? ॲट इज, स्टँड ॲट इज, अटेन्शन स्टँड ॲट इज. अवघड अटेन्शनमध्ये खूप वेळ राहणार. म्हणून तुम्ही जरी प्राणपान रोखून धरले तरी मती काय होईल? निर्विकल्प. मतीतले विकल्प म्हणजे विचार, सगळे विचार काही जाणार आहेत का? बुद्धी विचार करणं थांबवणार नाही आहे. पुढे काय बघा, सांगे प्राणापान खेळती ना देही, मती का झाली काही निर्विकल्प. किंवा सांगे चालो विसरले पाय, असो ठेले काय जन्म मृत्यू. मी आता चालणार नाही, जाणारच नाही कुठे, म्हणून काय थांबले का तुझ्यासाठी? नाही. तुझं वय वाढण्याचं थांबलं आहे का? नाही. तुझा मृत्यू, मी इकडे तिकडे धावतो म्हणून मला मृत्यूची जास्त भीती आहे, मी बसूनच राहतो, लवकर मरशील, हे विचार करा. म्हणून प्रश्न काय उदाहरणं दिलेली आहेत की म्हणून अर्जुना सर्व ह्या किती चाले सांगे चालो विसरले पाय, असो ठेले काय जन्म मृत्यू. सर्व हे व्यापार थांबती ना मग, सोडिले ते सांग काय आता. मग तू सोडलंस काय? जसं मागे तुम्हाला सांगितलं होतं बर्नाड शॉ विनोदी लेखक, त्याला विचारलं तुम्ही एवढी नाटकं लिहिता, एवढी बुद्धी आहे तुमची, एवढा निश्चय आहे तुमचा, मग कंटिन्युअस तुमची स्मोकिंग, चेन स्मोकिंग सोडत का नाही? तेव्हा तो म्हणला तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे, मी निश्चयी आहे, मी निग्रही आहे. आत्तापर्यंत 17 वेळा मी सिगरेट सोडलेली आहे. एकदा काय म्हणता, आता हे असं घडतं बऱ्याच वेळेला, म्हणजे सिगरेट ओढण्याची इच्छा आत राहिलेली आहे आणि बाहेरून सिगरेट सोडलेली आहे. मग संधी मिळाल्यानंतर पूर्वी म्हणाला मी एक संपल्यानंतर दुसरी ओढत होतो, आता मी डबाच हातात घेऊन फिरतो. पूर्वी डबे असायचे सिगरेटचे, आता पॅकेट्स असतात. असं होतं. म्हणून तू इंद्रियांचं नियंत्रण केलंस, पण इंद्रियांची कामं थांबली का? पुढे एक आणखीन फार सूक्ष्म विचार सांगितला आहे. मागे उदाहरणही तुम्हाला दिलं होतं की श्रावण महिन्यात मी मांसाहार करणार नाही.
मग ते म्हणतात तुम्ही नाही तर आम्ही, हे 4 जणांचं कुटुंब ठरवतं. श्रावण महिन्यात शिवराक, मग जेवायला सुरुवात करतात. आणि मग कुणीतरी आज काय ग बाजारातून आलो, मोठे मोठे होते, काय असतील नावं तुम्ही बघा ते. मग मी होतो एका वेळेला, त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. म्हणलं आत्ता तोंडी लावायला काय होतं, तोंडाक म्हणतो ना आपण, तोंडाक म्हणजे मराठी त्याला तोंडी लावणं म्हणतात. काय होतं, नाही म्हणाले याची भाजी होती त्याची भाजी होती. म्हणलं तुमच्या तोंडी लावण्याला सगळे मासे होते. आता काय सवाई भितर गडगड, हे शब्द त्यांचे सवाई भितर, कारण हिंदूच जास्त मासे खाणारे आहेत गोव्यात. आणि त्यांनी जर ठरवलं म्हणजे यांच्या आतले जे रस आहेत ना मांसाहाराचे, ते झरे वाहत आहेत, बाहेरून फक्त खात नाही. म्हणून तुम्हाला दुसऱ्या माझ्या मित्राचं उदाहरण दिलं होतं, जो राहूच शकत नव्हता. सोमवारी सुद्धा म्हणाला आई वगैरे म्हणते वगैरे. अरे म्हणला तेवढा एक दिवस निर्बंध नाही म्हणला, शेरे पंजाबला जाऊया. म्हणजे कल्पना करा, काही ना काहीतरी त्याला ते लागायचंच. पण तरीसुद्धा बहीण आजारी होती, म्हणून आईने ठरवलं की 4 महिने घरात मी शिजवणार नाही, खायचं नाही कोणी, बहीण वाचली पाहिजे आपली. ती वाचली बहीण. त्यावेळेला मला काय म्हणाला माहिती आहे, मला पहिले 15 दिवस बरे गेले. आता कोंबडी जात असेल तर मला तिच्यात चिकनच दिसतं म्हणला, आणि बोकडी जात असेल तर मला तिच्यात मटण दिसतं. बघा, दगडात जर देव दिसतो आपल्याला, तर त्याला कोंबडीत चिकन आणि बोकडीत मटण दिसायला काय हरकत आहे, काय हरकत आहे. म्हणून आतून जोपर्यंत इथे हा भाव तुटला पाहिजे आणि दगडात देवाचा भाव आला पाहिजे. नाही तर हे महाराज आहेत, हा भाव आपण निर्माण केलेला आहे. दुकानदाराच्या किंवा चित्रकार हे चित्र आहे, बाकी काही नाही आहे. आपण त्याच्यात भाव निर्माण केलेला आहे. म्हणून हे आतले जे तुम्ही बाहेरून सगळी इंद्रिय, नाही मी खाणार नाही म्हणजे नाही, बघणार नाही म्हणजे नाही. अरे पण बघण्याचं डोळं इंद्रिय ते निकामी झालं आहे का, नाही. मला दृष्टीच गेली पाहिजे. इतकं जमणार आहे तुला, नाही. महाराजांना आले होते ना विचारायला की आमचा हा मित्र आहे, अंधार आहे, याला तुम्ही दृष्टी द्या. कुठून आलात तुम्ही, अमरावतीहून. अरे अमरावतीला गुलाबराव महाराज आहेत, पण याला दृष्टी कशासाठी पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचायला. खरं म्हणजे गुलाबराव महाराज, तुम्ही त्यांचं बोट धरा आणि ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवीवर ठेवा, ते वाचतात ती ओवी. मग त्याही गुरु असताना इतके लांब अमरावती म्हणजे विदर्भ नागपूर वगैरेच्या पलीकडे, तिथून इकडे गोंदवल्याला कशाला आलात. महाराजांनी पण ते म्हणाले नाही, तुम्ही का मणिकर्णिका घाटावर एका प्रेताला उठवलं होतं. ते म्हणाले मी उठवलं नव्हतं, त्याचा प्रारब्ध संपलं नव्हतं. बिचारा काय छान मेला असता बायकोच्या कटकटीपासून, पण मी पाणी वगैरे टाकलं आणि जागवून बराच राहतो, मी काही केलं नाही म्हणाले. आणि तसं असतं तर माझे 4 मुलं मेली नसते, माझी एक बायको मेली नसते, माझे आईवडील मेले नसते, गोंदवल्यात कुणीच मेलं नसतं, मी मरू दिलं असतं का, असं काही नसतं म्हणाले. तरीसुद्धा महाराजांचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो इथे लक्षात घ्या. समजा त्याला दृष्टी दिली तर तो फक्त ज्ञानेश्वरीच वाचेल. शेजारी एखादी ज्ञानेश्वरी नावाची मुलगी असेल, तिच्याकडे बघणार नाही, तिला वाचणार नाही. कल्पना करा, मला ज्ञानेश्वरी वाचण्यापुरतीच दृष्टी पाहिजे. एरवी आंधळा होणारच का, एरवी डोळे बंद होणार का, बाकीचे सर्व व्यवहार नाही, ते नाही. पण त्याचबरोबर दुसरं उदाहरण देतो. एक ज्यांनी पत्रद्वारा दासबोध अभ्यास, अक्षरशः लाखो घरात दासबोध पोचले, सगळीकडे दासबोधाची भाषांतर करून मोठी ती चळवळ निर्माण झाली. माझे तुम्हाला मी सांगितलं आहे, त्यांच्या पत्नी त्यासुद्धा त्यांच्या रिसोर्सपासून गीता, हे दोन्ही पतिपत्नी शिक्षक होते. त्यांचे डोळे एवढे, दोघांचेही डोळे, पण गीताबाईंचे एवढे झाले की अंधत्व येतं आहे की काय. त्यांनी सांगितलं रामदासांना, मला एकदा दासबोध वाचायचा आहे, नंतर मी पूर्णपणे आंधळी व्हायला तयार आहे. त्यांनी एवढं ते आतून सांगितलं होतं सज्जनगडला. त्यावेळेला मला वाटतं की मला हा सांगितलेला प्रसंग आहे, परिचित होते आमचे तसे. ते दृष्टी आली,
पूर्वी चष्मा लागत होता, आता चष्माही न लागता दासबोध वाचला. नंतर म्हणाले मी प्रार्थना करणार देवाला, हे माझा दासबोध वाचून झालेला आहे, मनातलं समाधान झालेलं आहे, आता तुला काय करायचं ते कर. पण तूच मला हे कार्य दिलेलं आहेस की दासबोध वाचून स्पष्ट करून सांगायचा, दासबोधाच्या परीक्षा घ्यायच्या, पेपर सेट करायचे, ही ती कामं करत होती. दृष्टी राहिली त्यांची. डॉक्टरसुद्धा ना चमत्कार वाटला असेल त्यांना. पुढे बघा की देखे रथारूढ होऊनी केवळ वैसावे निश्चळ जरी येते. हे आपल्याला जमलं पाहिजे. निश्चळ बसतच नाही आपण. तुम्हाला मी त्या ट्रेनचं उदाहरण महाराज द्यायचे, ते जरा मॉडिफाय करून सांगते. अनेकदा सांगितलेलं आहे की तू रिझर्वेशन केलेलं आहेस, तुला सीट मिळालेली आहे, चांगली खिडकी शेजारची सीट आहे, गाडी चाललेली आहे, काही तासांचा प्रवास आहे, तू काशीला पोचणार आहेस, आरामात बस. पुढे स्टेशनवर गाडी थांबली, तुला उतरायचं आहे किंवा जायचं तेवढंच कर. हा नाही, गाडी सुटली की हा उठला, त्या डब्यात कोणी गोयकार दिसतंय का, दोन खबरी मारल्या, पुढे कोणी ओळखीचं दिसतंय का, गजाली मारल्या, अरे आपण एका कॉलेजमध्ये होतो नाही का, झालं. गार्डच्या डब्यापर्यंत जातो. हे सगळे डबे जोडलेले असतात. गार्डचा निराळा असेल तर गार्ड, नंतर ते झाल्यानंतर पुढे मला पॅन्ट्रीतले काय सुंदर वास आहेत, पण तिथे उभं राहणं नको होतं, काय गरम गरम वाटतं. इंजिनपर्यंत जातं, गार्डापासून इंजिनपर्यंत, इंजिनपासून गार्डापर्यंत हा एवढा फिरतो की काशीला पोचल्यानंतर सगळेजण म्हणतात चला आंघोळ करूया आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊया. इतका दमलो आहे म्हणला प्रवासानं. खरं याच्या सीटवर दुसरं कोणीतरी बसत होतं, त्याच्या परवानगीनं. हा फिरतोय, ही चूक आपण करतो. शांत बस ना, आता निवृत्त झालेला आहेस, शांत बस. किंवा जिथे गेल्यानंतर 1-2 तास शांत बसता येईल अशा ठिकाणी तरी जा. नाही, इकडे जा तिकडे जा, इकडे धाव तिकडे धाव, दमतात. म्हणून इथे देखे रथारूढ होऊनी केवळ रथावर जाऊन बसायचं. महाराज म्हणतात गाडीतली सीट पकडा, गाडी काशीला जाईल, तुम्ही कशाला जायला पाहिजे गाडीबरोबर. गाडी थांबली काशीला की उतरा तुम्ही, तुमची यात्रा आपोआप. जशी काडी एखादी गंगेत पडली, गंगा जाये योग्य ठिकाणी, त्या काडीचे जाणे सहजासहजी. काडीला कुठे कष्ट करावे लागलेले आहेत. तसं आपण जर महाराजांच्या कृपेच्या प्रवाहात स्वतःला सोडून दिलं, महाराज नेतील तिकडे जाऊया. आणि महाराज योग्य, महाराजांना माहीत नाही का की याच्या मुलाचं शिक्षण चालू आहे, आत्ता याला नोकरीपासून दूर न्यायला नको. एकाने सांगितलं होतं की मला ब्रह्माचा अनुभव आलेला आहे, मी आता शिकवू शकणार नाही म्हणून राजीनामा दिला. ते आमच्या ओळखीचे होते, त्याचे एज्युकेशन ऑफिसर जे होते ते. त्यांनी विचारलं सर हा राजीनामा दिला आहे, मला स्वीकारू नका. डोक्यावर परिणाम झालेला. ब्रह्म दिसलं, ब्रह्म दिसतच नाही खरं. म्हणलं जिकडे पाहीन तिकडे ब्रह्म. अरे म्हणलं हा फार वरच्या पातळीवरचा अनुभव आहे, आणि ह्याला वेळ लागले, हे वांतेला आले, जास्त वेळेपणा करायला लागले. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की हे नको तिथे. पुन्हा त्यांनी राजीनामा, आता मीच ब्रह्म झालो आहे, आता मी 4थीला जाऊन मराठी शिकवू शकणार नाही, मी आता ब्रह्मच झालो आहे म्हणून राजीनामा दिला. तो पोचण्यापूर्वी आम्ही त्या अधिकाऱ्याला सांगितलं प्लीज ॲक्सेप्ट, त्यांना मुक्त होऊ दे, कारण त्याशिवाय काही जाणार नाही आणि त्रास देत राहणार. ब्रह्म झालो आहे, निर्गुण रूप जय जय राम, सगुण काय मूर्खपणा आहे असं येऊन बोलायला लागले. निर्गुण रूप जय जय राम सगुण, अरे जो निर्गुण आहे तो सगुण कसला, हा मूर्खपणा आहे. काय मूर्ती करता, काय ते नाम घेता, हे सुरू झालं वांतेला. त्यामुळे काय बाकीचे म्हणले त्यांना उचलूया, वांतेच्या हद्दीबाहेर नेऊन ठेवूया. म्हटलं हे कशाला बसले तिकडे, यांना सांगूया ना. मग ह्यांनी त्यांना ब्रह्मच बनवलं, राजीनामा दिला, तो ॲक्सेप्ट केला. आणि आता ते फिरत होते इकडे तिकडे वगैरे, आहेत की नाही मला माहीत नाही, असतील कदाचित. तर म्हणून अर्जुना जे का मायावंत तया नाही यथ कर्मत्याग. जे पूर्णपणे मुक्त झालेले आहेत ना त्यांनी कर्मत्यागाची गोष्ट बोलावी. आपण मायावंत आहोत, तू काय मी काय, आपल्याला बायका आहेत, मुलं आहेत. अर्जुनाला सुद्धा किती बायका होत्या सांगा बरं,
4 होत्या. उलुपी होती, चित्रांगदा होती, सुभद्रा होती आणि द्रौपदी होती. आहेत ना, सांभाळायला नको त्या ना. मग आत्ता एकदम अंतिम गोष्टी, आत्मज्ञान, आत्मअनुभूती, अंतिम कशाला बोलतोस? अजून मायावंत होत आपण. पुढे बघा. देखे रथारूढ होऊन केवळ बसावे निश्चळ जरी येते, तरी रथासंगे पराधीन प्रमे घडावे हिंडणे जायचे मग. हेच सांगतो. गाडी जाते, हे तुम्ही फिरताय इकडे फिरताय तिकडे, कशाला? गाडीत जागा मिळालेली आहे, गाडी पोचल्यावर उतरा. महाराजांनी रेल्वेची उदाहरणं काढली. 100 उदाहरणं महाराजांच्या संपूर्ण वाङ्मयात तुम्हाला मिळतील. इथे पेरू चांगले मिळतात. बायको म्हणाली. हे उतरलं. मला पेरूची चांगली पारख आहे. चांगला कुठला, गोड कुठला, हे सगळं बघत गाडी गेली नाही. बायको म्हणते, अहो मरू देत ते तुम्ही या गाडीत. मग काय ह्याला सांगितलं आणि पुढच्या स्टेशनवर गाडी थांबवली आणि मग हा दुसऱ्या गाडीने गेला. हे सगळी नाटकं करावी लागली. म्हणून म्हणाले, तुम्ही ज्या वेळेला स्टेशनवर गाडीतून उतरता त्यावेळेला चौकशी केली पाहिजे की नाही गाडी किती वेळ थांबणार आहे. कधी कधी क्रॉसिंग असतं, गाडी जास्त वेळ थांबते. काही हिरो पळत पळत चढतात, हो की नाही. एकाने विचारलं मोरारी बापूंना, आता रेल्वेतून आम्ही चाललो आहे ना, माझं नुकतं लग्न झालं आहे, आम्ही हनीमूनला निघालो आहे आणि तुमचा काय सत्संग चालू आहे, काय उपयोग आहे या रामायणाचा सध्याच्या काळात? ते म्हणाले, काही उपयोग नाही आहे. तुम्ही ना काय ऐकू म्हटल्यास, पण माझा नियम आहे रोज थोडं तरी रामायण सांगायचंच. पुढच्या स्टेशनला गाडी थांबली. दोघंजणी उतरले. मधुचंद्र ना, कारण मधु आणि चंद्र दोन्ही एकत्र पाहिजेत ना. दोघेही उतरले आणि गाडी सुटली. सुटल्यानंतर हा वेगात पळून गाडीत बसला. हो माझी बायको राहिली. इकडे इकडे हे कोणीतरी चेन ओढा. गाडी पुढे गेल्यानंतर कोणीतरी चेन ओढली की बायको धापा टाकत मागून आली. बसले आणि कथा चालू होती. त्यांनी सांगितलं की रामायण तुम्ही जर ऐकलं असतं किंवा वाचलं असतं ना तर असं घडलं नसतं. रामायणाचा याच्याशी काय संबंध आहे? जेव्हा जेव्हा नदी पार करायची असते आणि नावेत बसायचं असतं त्यावेळेला राम आधी सीतेला बसवतो आणि नंतर स्वतः बसतो. हे कसले तुम्ही स्वतः आधी बसताय अरे माझ्या बायकोला वगैरे, गंमत आहे की. मला हे सांगावं लागते कारण समोरच्या काही लोकांचे डोळे मिटत आहेत. असं देत काही हरकत नाही. मी का चालू ठेवलं आहे, अजून शंकर भगवान आलेले नाही आहेत. हां, आले की मला दिसतीलच, तेव्हा लगेचच आपण कृष्णार्पणमस्तु म्हणून थांबूया. हे लक्षात ठेवा. तरी रथासंगे पराधीनपणे घडावे हिंडणे द्यायचे मग, किंवा शुष्क पत्र, हे दुसरं उदाहरण आहे. वाळलेलं पान. वाळलेलं पान झाडावरून पडलं की कुठे पडावं हे त्या पानाच्या हातात असतं का? नाही ना, नाही. असं म्हणल्यानंतर मुलाने एका प्रश्न विचारला, पानाला हात असतात का? मग तो शिक्षक म्हणतो, पानाच्या मनात असतं का? पानाला मन असतं का? आणि ते मेलेलं पान आहे. वारा आला की तिथे पडतं ते. परत दुसरी वादळ जातं, वावटळ आली की ते पान वरती जातं. कुणाच्या अंगणात पडेल, कुठे रस्त्यात पडेल, गटारात पडेल. पानाला काही नसतं त्याचं आणि पान काही करूही शकत नाही. शुष्क पत्र म्हणजे वाळलेलं पान, ज्याला पाचोळा म्हणतात. किंवा शुष्क पत्र जसे का निचेष्ट, काही प्रयत्न करू शकत नाही. भ्रमे आकाशात वायुसंगे, तैसा प्रकृतीचा घेऊनी आसरा, कर्मेंद्रिय द्वारा निरंतर. तसा प्रकृतीचा जोपर्यंत आपण शुष्क पान झालेलो नाही आहोत झाडावरून, म्हणजे मरेपर्यंत आपल्याला हे करायला पाहिजे थोडक्यात. म्हणजे म्हणून जोवरी प्रकृतीचा संग न हो कर्मत्याग तोवरी. पूर्ण कर्म त्यागता येणारच नाही जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे. असूनी ऐसे करू जे म्हणती, आग्रहाची अंती उरे त्यांचा. शेवटी फक्त आग्रह उरतो, बाकी काही नाही. खाणार नाही म्हणजे नाही, मी तुला वचन देतो. मी वचन न देता आधीपासूनच सुरू केलं. दोघांनाही डायबिटीस आहे हो. रात्री 11ला दोघांचाही हात एकदम त्या
गुलाबजामुनकडे. आणि मेरी चोरी पकडी गई. कारण दिवा लावतो कोण नातू. मला माहिती आहे आजोबा तुम्ही कुठे जाणार. आजी त्यावेळेला पोचलेली आहे. शपथपूर्वक सांगतो गोड खाणार नाही. आग्रह उरतो फक्त. खाणं चालूच राहतं. आग्रह उरतो. कशाला आग्रह करता. कृष्ण आहे ना आग्रह नाही आहे. राम आग्रह आहे. सीतेचा त्याग करायचा करूया आग्रह आहे. कृष्ण नाही. कृष्ण मुरड घालतो. निरनिराळे शास्त्रार्थ सांगतो. पळवाटा शोधतो. पण हे करताना स्वार्थ काही नसतो. सगळ्यांचं कल्याण असतं. सज्जनांचं रक्षण असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून असोनी आयसे करूजे म्हणती आग्रहाची अंती उरे त्यांचा. कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारच उच्यते. मिथ्याचार जसे मगाशी कर्म सांगितलं ना तसा आचार. एक आहे आचार, दुसरा आहे सदाचार, तिसरा आहे अनाचार, नंतर आहे मिथ्याचार आणि सगळ्यात शेवटी आपला आवडता भ्रष्टाचार. हे सगळे आचार आहेत. सदाचार आहे, भ्रष्टाचारी आहे, आचार आहे, अनाचार आहे, करू नाही ते करतात. मिथ्याचार आत्ता सांगितलं आहे तो. काही गरजच नाही ते करायची असं करतात. मुलं खेळताना बऱ्याच वेळेला तसं करतात. उचित ते कर्म सांडोनी धावती कर्मातीत स्थिती गाठावया. अजून संसार चालू आहे. उचित कर्म योग्य कर्म आहे. आता तू आजोबा झालास, कर्म बदलला. आता आजोबा तुम्ही 10 ते 11 रिकामे असताना यांना शाळेला पोचवा, परत दुपारी 2ला यांना घेऊन या, मी तुम्हाला लवकर जेवायला वाटते, झोप उरकून घ्या. सुनबाई सगळं सांगते. आजोबा नाही आणायला जाणार, मी काय नोकर आहे का. मग त्या आजोबांना वृद्धाश्रमात पाठवणारच. आजोबा म्हणाले काही हरकत नाही, मी त्यांना आणायला जाईन, येताना काही आणायचं असेल तर मला मोबाईलवरून कळवा. बरं विचारलं दही आणायला पाहिजे. हे आजोबा उपयोगी पडतात. कारण त्यांनी स्वतःचा इगो राखून ठेवलेला नाही आहे. हेच मला पाहिजे, हेच मी करणार. मी बघितलेले तो अनेक घरी मला जाण्याचा प्रसंग येतो. नवऱ्याने भांडं फेकून मारलं. म्हणाले की पूर्वी तू मला आधी वाढत होतेस, आता मुलाला आधी वाढते, कारण माझी नोकरी गेलेली आहे, मला पेन्शन नाही आहे. मुलाच्या पगारावर संसार चालतोय म्हणून तू त्याला आधी वाढतेस. मुलगा म्हणाला बाबा हे ताट तुम्हाला घ्या आणि उद्यापासून आई त्यांना आधी वाढा. ती म्हणाली माझ्या मनात हा विचारही नव्हता, पण यांनी भांडे फेकून मारलं. मी माझी नोकरी गेली म्हणून काय, मुगाच्या गाठीत हिंग पाहिजेच. एक आजोबा म्हणतात मुगाच्या गाठीत हिंग पाहिजेच. तेव्हा ती सांगते हिंग घातला आहे. मी म्हटलं माझ्या वाटीत फक्त हिंगच आला आहे. माझ्या कधी कधी तो एकत्र राहतो आणि म्हणलं मला हिंग आवडतात. हे म्हणतात शक्यच नाही. मी खाऊन टाकला तो हिंग. तर ते झाल्यानंतर केवढं भांडण. त्या म्हणाले मी घातला आहे म्हणजे घातला आहे. बायको म्हणते नाही घातलास हिंग. एवढी आपली परिस्थिती बिघडली का हिंगानं घालण्यासारखी. शेवटी त्यांचा मुलगा होता, उठून उभा राहिला. हे गणराया पुढच्या वर्षी तुझ्या प्रसाद हिंगाच्या गाठी असतील, थोडे विनोदानी तो जो समोर प्रसंग होता तो टाळला. कारण हा जो म्हातारे होते ते थापड स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध होते. मग भटजी 15 मिनिट उशीर ठाकन मारली. ही काय यायची वेळ आहे का. भटजी म्हणतो चला माझे पाय धरा. सुरू तेही सुरू. थापड स्पेशालिस्ट देमानदिस्ट म्हणून काही झालं कोर्टात, काही झालं कोर्टात, हे सगळं असतं. पण आम्ही बघितलेला प्रसंग आहे. तो उभा राहतो आणि सांगतो हे गणराया पुढच्या वर्षीपासून आम्ही हिंगाच्या गाठी करू व थोडे मूग त्याच्यात घालू. मग ते सुद्धा हसायला लागले. बस बस असली प्रार्थना करू नकोस. मजा बघा लगेच त्यांचा इगो दुखवतो. म्हणून बाहेरून तुम्ही मी हे सोडलं आहे, मला याची गरज नाही, मी आता ते करत नाही. नाही 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 ती माणसं करत असतात. आतून ज्याला वाटतं ना तोच सुटतो. नुसतं आतून नियम करून ते नियम पाळायचे नाहीत याला काही अर्थ नाही. आणि पळवाटा काढायचा. बघा तया कर्म त्याग कदापि न घडे. बघा आपण परत वाचूया. उचित ते कर्म सांडोनी धावती
कर्मातीत स्थिती गाठावया. मला आता कर्म करण्याची गरज नाही आहे. आणि कर्मातीत म्हणजे मुक्त, कर्म करण्याची गरजच नाही आहे. अरे तुला अजून कर्म करणं आवश्यक आहे. तुझ्या जीवनातलं कर्म आतून संपलेलं नाही आहे. आतून संपायला पाहिजे कर्म, आतून संन्यास घ्यायला पाहिजे, बाहेरून नाही. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती, अशी ओळ आडवी ओळ दिलेली असते ना, त्याचा अर्थ ते दोन शब्द एक आहेत. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती सर्वथा मूढपणे पार्था निरोधून. कर्मेंद्रियांची जी प्रवृत्ती आहे ती निरोध करायची म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणायचं मनाविरुद्ध. इथे चुकतात लोक, उगीच संकल्प करतात, उगीच नियम करतात. हे नियम करायचेच नाहीत का? असे करायचे की मला आता आतूनच ते नकोसं वाटतंय, मला खरंच आतून नकोसं वाटतं. लोक म्हणतात आता नको त्या सिरियल्स. म्हणलं कोणी सांगितलं का? प्रवचनात ऐकलं का? नाही नाही, मला आता आतून नकोशा वाटतात. कारण एक प्रश्न प्रवचनात मी नेहमी विचारतो, 2 महिन्यापूर्वी जी सिरियल 4000 भागून संपली, नाव काय? त्यांना नाव आठवत नाही सिरियल. मग त्या सिरियलमध्ये मुख्य नायिका काय होती, तिचं नाव काय होतं? नाही. हां हां हां, समायरा. हां, कारण तू मुलीला ठेवलेलं आहे, नातीला ठेवलेलं नाव आहे म्हणून लक्षात राहिलं. हे समायरा, शायनी सगळी नावं सिरियलमधली, आणि ती नावं दिली जातात. ती नावं रिक्षाच्या मागे ठीक वाटतात, मुलांची ती नावं ठेवणं अर्थ नाही. आणि मग कुठेतरी गुगलवरून अर्थ काढायचं की समायरा म्हणजे सरस्वती, कुठून मायरा म्हणजे सरस्वती आलं काही कळत नाही. पण सगळ्याचा अर्थ सरस्वती. खरं लक्ष्मी एखादी तरी असावी. सान्वी सरस्वती, मी किती सरस्वत्या पाहिलेल्या आहे. नवीन नाव म्हणजे अर्थ काय? गुगलवर बघितला सरस्वती, इंटरनेटवर बघितला सरस्वती. कुठले कुठले शब्द काढतात सरस्वतीसाठी. सरस्वतीच बुद्धी देते त्यांना. आणि काय म्हणून परिबाह्यातकारी त्यागाचा जो डौल दावी ते जे फोल दैन्य जाणं. बाहेरून डौल दाखवायचा पण आतून नाही. मी एक बघितलेलं वैद्य, एक दातूनच आणलं पाहिजे. ब्रश नाही, पेस्ट नाही, साबण नाही, कांदा नाही म्हणजे नाही. संध्याकाळी त्यांच्याबरोबर ह्याला गेलो, सी शोअरवर, त्यांच्या गावातला सी शोअर. येताना बायको म्हणते काय सुंदर वास आला भज्यांचा. बाबा गाडी थांबवा. त्यांनी गाडी थांबवली. मुलांनी जाऊन भरपूर भजी आणली. म्हणलं आता हे खातात की नाही, ए जरा बघू ग. ए मागून आलेली भजी खायला काय हरकत आहे, पुढून आलेली खायची नाही. कशाला सांगता? 3-4 टूथपेस्ट ह्याच्यामध्ये बाथरूममध्ये. आदल्या दिवशी मी त्यांचं भाषण ऐकलेलं. टूथपेस्ट वापरायची नाही, ब्रश वापरायचा नाही, आपल्या पूर्वीचं दातून ते कुठे मिळतं ते मात्र त्यांना माहीत नाही. हां, हे साबण वापरायचं नाही. पण निर्णय साबण 3-4 जणांचे 3-4 साबण बाथरूममध्ये. मी त्यांना प्रश्न विचारला नाही, कारण मला माहीत होतं हे लोक असेच असतात, आग्रहपूर्वक भाषणात सांगतात पण प्रत्यक्षात ते करत राहतात. नाही तर भाषणात हे चांगलं आहे हे आपण म्हटल्यानंतर मी सुद्धा त्याच्यात इन्क्लूड झालो. तुम्ही करायला पाहिजे. ही भाषा फक्त संत वापरू शकतात, पुढे कोणी नाही बाबा. परिबाह्यातकारी त्यागाचा जो डौल दावी तिथे फोल दैन्य जाणं. ऐसे कोणी मूढ वर्तती जे येथ जाणते निभ्रांत भोगासक्त. असे कोणी मूढ म्हणजे मूर्ख, की नाही म्हणजे नाही, मला हे नको, मला ते नको, हे जे आहे ते भोगासक्त. आता ऐके तुझं प्रसंगे सांगून अर्जुना लक्षण निष्कामाचे. इथे आपण थांबणार आहोत, कारण सगळ्यात महत्त्वाचा निष्काम कर्मयोग गीतेचा तो विषय आता इथे सुरू होईल.